ॲलर्जी जी कोणाला पण होऊ शकते आणि लहान मुलांमध्ये विशेषतः नवजात शिशु ते 12 वर्षे वयातल्या मुलांना तर हा आजार होतोच होतो. बालदमा, खाद्यपदार्थ, डाळी, दूध, शेंगदाणे, भात किंवा थंड पाणी किंवा थंड हवा, परफ्यूम पावडर अशा वेगवेगळ्या गोष्टींची ॲलर्जी असणं हे सध्या कॉमन झालंय. मग त्यावर उपाय एकच. नगर जिल्ह्यातील पहिले पीडियाट्रिक ॲलर्जिस्ट डॉक्टर सागर वाघ दिल्ली येथील गंगाराम इन्स्टिट्यूट फॉर पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरमधून डिप्लोमा इन अस्थमा अँड ॲलर्जी हा कोर्स पूर्ण करणारे डॉक्टर सागर वाघ त्यांच्या वाघ नर्सिंग होममध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जीवरील उपचार, स्किन प्रिक टेस्ट, स्पायरोमेट्री, इम्पल्स ऑक्सिमेट्री या तपासण्यांसाठी नगर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही. संपर्क करा डॉक्टर सागर वाघ आणि डॉक्टर मृणाल वाघ यांचे वाघ नर्सिंग होम, बालरोग, स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ, प्रसूतीगृह अँड ॲडव्हान्स निओनेटल इंटेन्सिव्ह केअर सेंटर, चाणक्य चौक, हॉटेल वैभव मागे, बुरुडगाव रोड, अहिल्यानगर. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने शहरामध्ये तुगलकी पद्धतीने सगळा कारभार सुरू आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत आणि सत्ताधारी राज्यातलं जे महायुतीचं सरकार आहे त्याचं नियंत्रण अहिल्यानगर महानगरपालिकेवरती त्या ठिकाणी प्रशासकाच्या माध्यमातून आहे. नुकताच एक निर्णय मनपानं जाहीर केलाय की नगर शहरामध्ये जवळपास 36 ठिकाणी, मग ते रस्त्याच्या लगत काही ठिकाणं आहेत आणि काही मोकळ्या जागा आहेत, या ठिकाणी पे अँड पार्क अशा प्रकारची योजना अंमलबजावणी करण्याची तयारी पूर्ण झालेली आहे. या योजनेच्या माध्यमातून रस्त्यांच्या बाजूला मार्किंग केलं जात आहे. त्या ठिकाणी पे अँड पार्कचे बोर्ड रस्त्यावरती लावण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर एक नाशिकची खाजगी संस्था जी आहे ती महासभेच्या मंजुरीनं शॉर्टलिस्ट करून त्या ठिकाणी त्यांना कंत्राट देखील दिलं गेलेलं आहे. नगरकर हो, तुम्हाला मी एक धक्कादायक यातलं वास्तव सांगतो की 5 वर्षांचा पे अँड पार्कचा ठेका जो आहे तो महानगरपालिकेने दिला 21,75,000 रुपयांना. ही 5 वर्षासाठीची रक्कम आहे. म्हणजे एका वर्षाचं जे काही महापालिकेला उत्पन्न यातनं मिळणार आहे ते अवघं 4,35,000 आहे. जर प्रत्येक महिन्याचा त्या ठिकाणी जर गोषवारा घेतला तर अवघे त्या ठिकाणी 36,250 रुपयांचा भरणा ती खाजगी संस्था मनपाला करणार आहे. एका दिवसाचा जर तुम्ही हिशोब काढला तर केवळ 1,209 रुपयांचा भरणा त्या ठिकाणी ती संस्था करेल. शहरामध्ये 36 ठिकाणं यांनी त्या ठिकाणी शॉर्टलिस्ट केलीत, आयडेंटिफाय केली आहेत. म्हणजे साधारणतः एका जागेवरती यांनी दिवसभरामध्ये फक्त 6 ते 7च वाहनं दुचाकीच पकडतोय फक्त, ज्याच्यात त्यांनी 5 रुपयाचा दर 1 तासाला ठेवलाय आणि 4 चाकीला त्या ठिकाणी 10 रुपयाचा दर ठेवलाय. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की 36 ठिकाणी 5 आणि 6 गाड्या पार्क होतील. म्हणजे या सगळ्या प्रकारातनं अवघे त्या ठिकाणी 21,75,000 त्या ठिकाणी भरायचे. मात्र कोट्यावधी रुपयांची लूट त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातनं करायची. एवढा मोठा दरोडा घालण्याचं काम सर्वसामान्य माणसाच्या खिशावरती त्या ठिकाणी कर संकलनाच्या आणि उत्पन्न वाढीच्या नावाखाली महानगरपालिका करते. या पद्धतीच्या तुगलकी वसुलीला त्या ठिकाणी शहर काँग्रेसच्या वतीनं माझा तीव्र स्वरूपाचा विरोध त्या ठिकाणी आहे. मुळामध्ये नगर शहराच्या महानगरपालिकेच्या वतीनं ज्या काही मूलभूत सोयी सुविधा ज्या द्यायला पाहिजेत, मग अगदी रोज नळाला पाणी यायला पाहिजे, ते स्वच्छ आणि मुबलक स्वरूपात पाहिजे. अमृत पेय जल योजना आपण राबवली, त्याच्यावरती शेकडो कोटींचा खर्च केला, पण अद्याप देखील नगरकरांची पाण्यासाठीची वणवण संपलेली नाही. नगर शहरातल्या रस्त्यांची दैनावस्था संपलेली नाही. 778 रस्त्यांच्या बनावट टेस्ट रिपोर्ट घोटाळ्याच्या बाबतीमध्ये मी स्वतः त्या ठिकाणी अँटी करप्शनकडे फिर्याद नोंदवलेली आहे. माझा जबाब त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि रस्त्यांची आताची सुद्धा जी कामं चालली ती काय दर्जाची चालली आहेत हे नगरकरांना माहिती आहे. पथदिवांचा मोठा घोटाळा या शहरात झालाय. हजारो पथदिवे त्या ठिकाणी लावल्याचं सांगितलं गेलं, तशी बिलं लाटली गेली, कोट्यावधींचा खर्च केला गेला, पण आज देखील नगर शहर हे त्या ठिकाणी अंधारामध्ये आहे. कचरा संकलनाच्या बाबतीमध्ये सुद्धा सांगितलेलं की आता आम्ही त्या ठिकाणी QR कोड प्रत्येक घरावरती लावतोय, संकलन रोज करू. नगरकर मायबाप जनतेला माहिती आहे की आठवड्यातून किती वेळा प्रत्यक्ष गाडी येते, कोणत्या वेळेला येते, त्या ठिकाणी माता भगिनींची काय गैरसोय होते. एका बाजूला सगळा असा आलागुंदी कारभार असताना त्या ठिकाणी नगरकरांना आता पे अँड पार्कच्या माध्यमातून त्या ठिकाणी पैसे त्या ठिकाणी वसूल करण्याचा जो काही प्रकार घाट त्या ठिकाणी घातला जातोय हा अत्यंत त्या ठिकाणी धक्कादायक आहे. याला आमचा कडाडून विरोध आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट याच्यात मला निदर्शनास आणून द्यायची आहे की या बाबतीमध्ये
गाडगी पटांगण जे आहे अमरधामच्या समोरचं, तिथे आता एक भाजी मार्केट भरलं जातं. त्या ठिकाणी गोरगरीब लोक कष्टाने त्या ठिकाणी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आपलं पोट भरतात. त्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी लोकांनी पार्किंगची मार्किंग केलेली आहे. मग आता हे सगळे भाजीवाले जे आहेत ते त्या ठिकाणी रोजगारापासून मुकणार आहेत. नेहरू मार्केट जे चित्या रोडचं ते त्या ठिकाणी बुलडोझर लावून या लोकांनी पाडलं काही वर्षांपूर्वी, आणि त्या ठिकाणी सांगितलं होतं की आम्ही या ठिकाणी नवीन संकुल उभं करू. प्रत्यक्षामध्ये त्या संकुलाची एक वीट सुद्धा हे लोक त्या ठिकाणी लावू शकलेले नाहीत. आणि ते भाजी मार्केट पाडल्यामुळे आता चित्या रोडला तुम्ही जाऊन पाहता त्या ठिकाणी तर रस्त्यावरती दुतर्फा बाजूला त्या ठिकाणी शहरातल्या गोरगरीब लोकांना भाजी विक्रीसाठी बसावं लागतं. लोक जाऊन त्या ठिकाणी भाजी खरेदी करतात. एका बाजूला संकुल पाडायचं, बांधतो म्हणून आश्वासन द्यायचं, ते बांधायचं नाही. त्या मोकळ्या जागेमध्ये आता पार्किंगचा घाट घालायचा आणि अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कारवाई करायची आणि या भाजी विक्रेत्यांच्या पोटावरती पाय द्यायचा, अनेकांचे संसार उद्ध्वस्त करायचे, असा सगळा कारभार त्या ठिकाणी सुरू आहे. हा अत्यंत चुकीचा आहे. सावेडी उपनगरामध्ये देखील त्या ठिकाणी प्रोफेसर कॉलनी चौक जो आहे, ज्या ठिकाणी मोठी चौपाटी भरते, अनेक लोक त्या ठिकाणी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतःचं पोट भरतात. नगरकर देखील मोठ्या संख्येने त्या ठिकाणी रोज संध्याकाळी गर्दी करतात, खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतात. एक त्या ठिकाणी ही सगळी प्रक्रिया सुरू आहे. मात्र त्या ठिकाणी सुद्धा मनपानं या योजनेच्या माध्यमातून नो हॉकर झोन डिक्लेअर करण्याचं त्या ठिकाणी निश्चित केलेलं आहे. म्हणजे आता त्या ठिकाणी सुद्धा ज्यांनी स्वयंरोजगार त्या ठिकाणी उभा केला त्या लोकांच्या सुद्धा पोटावरती पाय पडणार आहे, त्यांना सुद्धा बेरोजगार केलं जाणार आहे. या सगळ्यात काय करायचंय तर जे काही या शहरातले जे काही राजकीय बडे नेते आहेत, जे काही कार्यसम्राट लोक आहेत, त्यांना त्यांचं कार्यकर्त्यांचं पोट भरायचंय. अरे कार्यकर्त्यांना अशा चुकीच्या पद्धतीने रोजगार देण्याऐवजी, नगरकरांच्या त्या ठिकाणी खिशाला कात्री लावण्याऐवजी तुम्ही सरकारमध्ये तुमचं वजन त्या ठिकाणी वापरा आणि त्या माध्यमातून लोकांना रोजगार द्या, तरुणांना रोजगार द्या. निश्चितपणे त्याचं आम्ही स्वागत करू. लागेल ते सहकार्य सुद्धा आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून आपल्याला करू. मात्र अशा पद्धतीने जो कारभार सुरू आहे हा तुगलेकी कारभार आहे. मी आज सकाळीच या संदर्भामध्ये महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे आणि नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम जगताप यांना निवेदन लेखी स्वरूपातलं पाठवलेलं आहे. त्यांना मागणी केलेली आहे की तुम्ही हा निर्णय मागे घ्या. या निर्णयाच्या माध्यमातून नगरकरांना तुम्ही लुटण्याचा जो काही घाट घातलेला आहे तो बंद करा. मला त्या ठिकाणी अपेक्षा आहे की त्यांनी नगरकरांचं व्यापक हित पाहता या मागणीचा गांभीर्यानं विचार करून ही त्यांची योजना ती तात्काळ मागे घेतली पाहिजे. शेवटी मी एकच सांगेल की आज नगर शहराची लाईफलाईन ही नगर शहराची बाजारपेठ आहे. आज बाजारपेठेमध्ये त्या ठिकाणी व्यापारी जे आहेत, जर अशा पद्धतीनं पे अँड पार्क जर तुम्ही बाजारात सुद्धा सुरू करताय तर निश्चितपणाने त्या ठिकाणी ग्राहकांची जी संख्या आहे ती पार्किंगच्या अभावी आणि पे अँड पार्किंगमुळे अशा पद्धतीनं ती कोलमडून जाईल. लोक बाजारपेठेकडे जे ग्राहक आहेत वेगळ्या भागात येणारे ते पाठ फिरवतील आणि बाजारपेठ व्यापारी सुद्धा त्या ठिकाणी उद्ध्वस्त होण्याची त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे जर निर्माण काही करता येत नसेल तर किमान लोकांचं, गोरगरिबांचं, कष्टकऱ्यांचं, व्यापाऱ्यांचं त्या ठिकाणी पोट जे त्याच्यावरती तुम्ही लाथ मारू नका. जर तुम्ही अशा पद्धतीने जाणार असेल तर या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नगर शहरातील जनतेच्या व्यापक जनहितार्थ योग्य ती भूमिका घेण्यासाठी आम्ही निश्चितपणाने रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही.